जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री विजय वडेट्टीवार यांनी खनिज विकास निधीतून 3 महिन्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचा थकीत पगार देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले। आम्ही यासाठी माननीय पालकमंत्री यांचे जाहीर आभार व्यक्त करतो। परंतु पुन्हा 3 महिन्याचा पगार या सर्व कंत्राटी कामगारांचा थकीत आहे। कोरोनाच्या संक्रमणाशी हे सर्व कामगार एक दिलानं शासनासोबत वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनासोबत हातात हात देऊन लढा देत आहे। सरकारी अधिकारी कर्मचारी यांना विम्याचं संरक्षण आहे, वेळेवर पगार मिळतो, परंतु या कंत्राटी कामगारांचे पगार थकीत ठेवले जातात। नियमित पगार मिळणे, दर महिन्याला पगार मिळणे हा कंत्राटी कामगारांचा कायद्यानं हक्क आहे। म्हणून माननीय पालकमंत्र्यांना आमचं जाहीर निवेदन आहे की उर्वरित 3 महिन्याचा थकीत पगार सुद्धा तातडीने देण्याच्या संदर्भात त्यांनी कारवाई करावी आणि जर त्यांनी पूर्ण 6 महिन्याचा थकीत पगार जर आम्हाला देण्याचं आश्वासन पूर्ण केलं तर निश्चितपणे जनविकास कामगार संघातर्फे पालकमंत्र्याचा जाहीर सत्कार आम्ही या ठिकाणी करण्याचा निर्णय करून दाखवू। मात्र त्यांनी या उपासमारीची वेळ आलेल्या कामगारांना त्यांचा सर्व थकीत पगार नियमानुसार देण्यासाठी तातडीनं कारवाई करावी अशी आमची त्यांना जाहीर या ठिकाणी विनंती आहे।